हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत मेथी मटर मलाई. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे प्लीज मला कमेंट करून सांगा. मलाही कळलं पाहिजे की मी चांगलं करते की नाही करते त्याच्यासाठी. तर इथे आपण थोडीशी मेथी घेतली आहे आणि वाटाणे घेतलेत. ते मेथीला चांगलं साफ करून धुवून त्याला मी बारीक बारीक असं चिरून घेतले आणि एक कांदा घेतला आहे. त्याला पण असं रफली चॉप करून घ्यायचा. असं बारीक चॉप करायची गरज नाही कारण आपल्याला त्याला वाटायचं असतं म्हणून. आणि 2 टोमॅटो घेतले आहेत, त्यांना पण असं रफली चॉप केलं आहे आणि ते बाजूला ठेवून टाकलं आहे. त्यानंतर एक कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्यानंतर कांदा आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं आहे. त्याला चांगलं असं भाजून घेतलं आहे थोडं नरम होईपर्यंत. त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकली आहे थोडी थोडी आणि त्याला वाटून घेतलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून वाटाणे आणि मेथी होते ना, त्याला मीठ टाकून थोडंसं असं शिजवून घेतलं. जास्त नाही, थोडंसं शिजवून घ्यायचं. ते नंतर शिजून जातं मसाल्यामध्ये. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं, जिरं टाकलं आणि आपला जो मसाला होता तो टाकला. मीठ टाकलं, हळद, धनिया पावडर, मिरची, काश्मीरी लाल मिरची टाकली आणि त्यांना चांगलं असं हे करून घेतलं, शिजवून घेतलं आहे. मस्त बघू शकता कसं तेल सुटलं. मग त्यात थोडंसं पाणी टाकलं, मग वाटाणा आणि मेथी टाकली. त्याला पण एकजीव असं करून घेतलं आहे. त्यानंतर माझ्याकडे घरातलं फ्रेश क्रीम होतं दुधावरची, मी ते टाकली थोडीशी आणि मग त्यांना एक 5 मिनटं शिजवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला, कोथिंबीर टाकली. खाण्यासाठी रेडी आहे मेथी मटर मलाई. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.